निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार ऍक्शन मोडमध्ये, दादांसह नेते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला रवाना. नागपूरमध्ये भरधाव स्कूल बसच्या धडकेत सायकल स्वार वृद्धाचा मृत्यू, बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, पुढचा तपास सुरू. ठाणे खारेगाव टोल नाक्यावर वाहतूक कोंडी, रस्त्याची रखडलेली कामं आणि खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. बीडच्या आष्टीत तात्पुरता उभारलेला पूल वाहून गेला, बीड अहमदनगर महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प. नागपुरात मुसळधार पाऊस, सखल भागातली अनेक दुकानं पाण्याखाली. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फुटांवर, 52 बंधारे पाण्याखाली. ठाणे महापालिका क्षेत्रात पुढचे 3 दिवस अनियमित पाणी पुरवठा होणार, गाळ जमा झाल्यानं पूर्ण क्षमतेनं पंपिंग होत नसल्यानं परिणाम. नाशिकमध्ये आठवड्याभरातच डेंग्यूचे 96 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 365 वर. रुग्ण वाढल्यानंतर पालिकेची जनजागृती मोहीम. गीतांजली अमृतसर एक्सप्रेस लांब पल्ल्यांच्या गाड्या दादर स्टेशनवर खोळंबल्या, सीएसएमटीत फलाट रिकामे नसल्यानं खोळंबा. मुसळधार पावसाचा परीक्षांनाही फटका, मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या, लवकरच जाहीर करणार सुधारित तारखा. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, खासगी तक्रारीवरून खालिद यांची एसीबी कडून चौकशी सुरू. नागपुरात धोकादायक, 129 इमारतींना मनपाची नोटीस, या इमारतींचा पाणीपुरवठा वीजपुरवठा खंडित होणार. तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे सीईओ निगण्णा पाटलांचं अखेर निलंबन, मद्यधुंद अवस्थेमध्ये वाहन चालवणं भोवलं. पावसामुळे कोकणातलं सौंदर्य बहरलं, कणकवली ते कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या गणबावडा घाटातील ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही नयनरम्य दृश्य.